विंचूर MIDC मधील एक नामांकित कंपनीचं जे तर ते केमिकलयुक्त पाणी येथील धारणगाव परिसरामध्ये कडकई माता मंदिराचा जो भाग आहे, डोंगरगाव नांदगाव रस्ता, तर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ते केमिकलयुक्त पाणी जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला येताना चित्र पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर पाणी जे आहे तर ते संपूर्ण काळं आणि दुर्गंधीयुक्त पाणी आहे. याच्यामुळे कुठेतरी ह्या परिसरातील नागरिकांचं जे आहे तर ते आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता या परिसरातले सर्व नागरिक जे आहे तर ते आक्रमक झालेले असून या संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी करत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत या परिसरातील जे नागरिक आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला हे सांगा, नेमकं कोणत्या कंपनीचं पाणी आहे आणि काय तुम्हाला समस्या उद्भवत आहे? तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? एमआयडीसी एरियातलं हे जे पाणी 69 गट नंबर पाटील डॉक्टर यांच्या एरियामध्ये टाकलं जातं. त्याचे ते केमिकल ते टँकरनी भरून आणता टँकरनी ते सोडलं जातं. ते पाणी आता पावसामुळे पूर्ण परिसरात, नदीला, आमच्या विहिरींना, सगळ्यांना उतरलेलं आहे पाणी. त्याच्याने म्हणजे त्रास होतो, मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. तर याच्यावर तुम्ही जर याच्यावर कार्यवाही नाही झाली, आम्ही 16/11/2025 रोजी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, प्रदूषण विभागात इथं आम्ही त्याच्यावर अर्ज केले होते. त्याच्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही झाली नाही, 1 वर्ष थांबून बी. तर आता त्याच्यावरती जर कार्यवाही नाही केली तर आम्ही उपोषणाला बसण्याची आमची भूमिका राहील पुढे. या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला पण आहेत. तर मला हे सांगा ताई, नेमकं ह्या पाण्यामुळे तुमच्या घरच्या लोकांना काही त्रास होतोय का काय? त्रास तर खूप होतोय, पण ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं जर त्यांनी जर एवढी जर दूषित जर पाणी हे केलंय, याला कारणीभूत तेच आणि त्याचं निवारण त्यांनी करायचं. लहान मुलं आहे, लहान जनावर आहे, पाणी पिती नाही, काय नाही, सगळ्याला त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतोय. त्यावर जर नियंत्रण नाही केलं, तर हे सगळे शेतकरी एवढे ग्रामस्थ आम्ही सगळा मोर्चा काढणार आहोत. एकंदरीत पाहता या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे जे आहे तर ते या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे वेळीच प्रशासनाने दखल घेऊन आणि यावर काय उपाययोजना करता येईल तर त्या पद्धतीने पाहावं. अन्यथा या ठिकाणचे जे नागरिक आहे तर ते तीव्र आंदोलनाचा इशारा ते या ठिकाणी देत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.